मी ना पकडे ना घरी विसरलो, त्यामुळे म्हणली ही फिजे ना डायरेक्ट हाताने टाकावं. मग म्हणलं नको रे बुवा, आपलं जाळण दूर आहे ना संगच निघन, त्यामुळे मी डायरेक्ट ना असं काही जुगाड लावला. तर आपला आजचा विषय असा होता की आपला ना जो कालचा आहे ना निम्मार्ध गहू आहे ना पाण्या वाचून भरायचा राहिला होता, तो आहे ना मी इऱ्या वगैरे मारून आहे ना पूर्ण गहू आहे ना भरून घेतला. आणि मग त्यानंतर आहे ना जवारीवरती ना पाणी लावायचं होतं. एक तर जवारी पासून आहे ना पाण्याचं बार आहे ना लय लांब होतं बरं का. मग त्याच्यामुळे ना मला आहे ना पैपनी ना जवारीला पाणी द्यायचं होतं. त्यामुळे मी सगळ्या वावरांमध्ये ना बोंबलत फिरत आहे ना पैप गोळा करत होतो. असं नाही का सगळे पैप एकाच वावरात होते. निम्मे अर्धे पैप हरभऱ्याच्या वावरात, निम्मे अर्धे पैप गव्हाच्या वावरात, निम्मे अर्धे पैप मकाच्या वावरात, सगळे पैप निसते ना पांगलच देऊन मी तर निम्मे अर्धे त्या पैप गोळा करूच थकून गेलो. चायला मी एवढे लांब आहे ना पैप व्हायचं ना लई तरच बरं का. त्याच्यामुळे ना पुढच्या वेळेस ना पहिले देऊ त्या वावरात आहे ना सायपन करून घ्यावा लागेल मला. एवढे पैप होऊन झाल्यानंतर आहे ना पैप वगैरे एकदम ओके मध्ये ना बसून दिले. आणि मग त्यानंतर आहे ना आपल्याला हिरेच्या गुणीची ना अनबॉक्सिंग करायची होती. ब्लेड नव्हतं त्याच्यामुळे ना एका खराब होईल ना आपल्याला गुणीची ना अनबॉक्सिंग आहे ना करून घेतली. चायला मी रोज ना लाईट जात होती बरं का. आज तर डायरेक्ट डीपी वरची ना फीजच उडवली भू. आणि मग त्यानंतर मी ना फीज टाकाल डायरेक्ट डीपी वरती आलो. डीपी वरती आलो तर आलो बिना पकडीच डीपी वरती आलो. ती